नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय ब्लॉग। आज आपण आलेलो आहोत वाई शहरात। सातारा जिल्ह्यातील वाई शहर हे पेशवे काळातील अतिशय नावारूपाला आलेलं शहर आहे। या शहरातील बरेचसे आर्किटेक्चर जे आहेत ते इकडच्या ज्या प्रॉमिनंट रुलिंग घराणी होती, रास्ते, रानडे, फडणवीस यांनी वसवलेलं हे शहर आहे। तर ह्या शहराला बघण्याची सुरुवात आपण करूया ढोल्या गणपतीपासून। स्थानिक आख्यायिकेनुसार गणेशाच्या या मूर्तीमध्ये दरवर्षी उंचीत वाढ होते। वाईचे जुने स्थानिक लोक पूर्वी ही मूर्ती आकाराने लहान असल्याचे आठवतात। हे खरोखर खरे आहे की नाही मला माहित नाही, पण जेव्हा मी मंदिराला भेट दिली तेव्हा या मंदिरामध्ये गणेश मूर्तीच्या वर आणि आजूबाजूला बरीच रिकामी जागा दिसली। येत्या काळात कदाचित त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता असावी, हे फक्त वेळच सांगू शकते। जर वाईला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखले जात असेल तर येथे निश्चितच एक महत्त्वाचे शिव मंदिर असावे, आणि खरोखरच आहे। ढोल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला आकर्षक काशी विश्वेश्वर मंदिर दिसेल। हे मंदिर वाराणसीच्या मूळ काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती असल्याचे मानले जाते। स्थानिकांमध्ये अशी एक सामान्य धारणा आहे की जे लोक खऱ्या काशी वाराणसीला जाऊ शकत नाहीत ते येथे येऊ शकतात। या मंदिरातील शिवलिंगाची स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या भक्तीने पूजा करतात। मंदिराच्या आत माता पार्वतीची एक सुंदर मूर्ती देखील आहे। इथल्याच एका दुकानातून आम्ही आमच्यासाठी गणपतीची एक छानशी छोटी मूर्ती घेतली। तर काल आपण बघितलं की आपण ढोल्या गणपती जवळ आपण एक गणपतीची मूर्ती घेतली होती छोटीशी, आणि आता आपण ती आपल्या कार मध्ये लावूया। गणपती बाप्पा मोरया।